हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही दोलतई महाभारतांतू राजसूय यागाचे वैभव तजिंत्र कृष्ण अग्रपूजे दिलेले शिशुपालान कृष्णाक निंदन कोरनो शिशुपालो कृष्णाले सुदर्शन चक्रान संहार जलो तेदन धर्मरायो नारदाले निमगित थई येशील नारदाले निमदा कारण कसले थई ते शिशुपाल लांगा दुकुनिक दिव्य ज्योती वच्चुक जलरे कारण कसले म्हणता नारदो तक्का शिशुपालाल पूर्वजन्म कसले इत्य पूरे सांगता नारदो तजी नंतर हंಗ ದುರ್ಯೋಧನನ ನಿಮಯ ಸಭೆಂತು ಇವನು ಸ್ವಲ್ಪ ತಕ್ಕ ಅಪಮಾನ ಜವಚೆ ವಾಪಸ್ ತಾणे तगेले देशाक वतना शकुनील्यागी म्हाका मस्त बेजार जाल्ला म्हूण सांगचे त्या वेळार शकुनीन ताका तुगेलो अन्ना लागीं वचून उरलो आमी ताका जूज खेळूक आपया द्यूत पगडे म्हणटाचे ते खेळू आपया इत्याक म्हण हांव तांतू भितर भारी परिणिती आशिल्लो कोणा जाल्यार हांव एका पंत दाळ घालतनाची कशी सोलवायत म्हूण मनान तूं स्केच घालून दवरता जाल्यार धर्मराया त्या खेळची एक व्यसन चट आसा शिवाय ताका त्या खेळांत मस्त परिणिती ना तागेले सर्वय आमी वश करून घेवेत इथे म्हळ्यार युद्ध कोर न्हू ते वश करच्याक तुकाय साध्य ना म्हाकाय साध्य ना मान्य जगत्यांतलो खंयची रायांकय धर्मरायाल संपत युद्ध कोर न्हू वश करून घेवचें साध्य ना तितलो बलिश्ट तो तागे लोटो चार भावंडाय आसाची बलिश्ट म्हळ्यार बलिश्ट तांकां एदुरसितल कोणेय सगळी जगत्यांतूनाचे म्हणटना अशी कसले मोस करूनच आमी तागेल संपत पुराय तांडून घेवका म्हणून सांगून जूज खेळया म्हणून सांगता कडेरी थंय आतां कोणाले निमगो कते जूज खेळका म्हूण जाल्यार वचून धृतराष्ट्र आले की निमका न्हय धृतराष्ट्र आले वचून थंय सांगता तो तुगेलो पुत्ता पळयला वय तूं तो भागून गेला ताका आंग पळय रगत नातला वरी जाल्ला अशें तशें म्हूण सकट सांगता आमी आमच्या मतारान तो पळयला शकुनी म्हळ्यार द्वापर म्हळ्यार एक असुराल अंश तो नास्तीक तो द्वापर म्हळ्यार राक्षसच न्हू तो नास्तीक महापापकारी तोच आतां शकून जावन येयला कडे धृतराष्ट्राक भारी दुख्ख जाता पूत समना पुत्ता दुख्ख म्हूण कसो दुख्ख ताका म्हूण कडे रे दुर्योधनांनी शकांनी तांणी वाटेर येतना कसकसा उल्लन घेवन येयल्याची त्या पुराय धृतराष्ट्राले सांगताचे धृतराष्ट्र सांगता नाका नाका पगडी खेळचे नाका ते धर्म विरोधी आमगेले विनाश जाता तुमगेले ते वायट आलोचन म्हाका इश्ट जायना पांडव तांगेल बाहुबलान संपत्त गळसून घेतला तुवंय दिग्विजय करी यज्ञ करी चांग गुणवंत जनाल वटो तूं आसूका म्हणून सांगतना तेदना तो हट करता एकच वेळ तूं जुजाटाक ओपीक दिनी म्हजीव कण घेता तूं पांडवांगेल वटूची राब म्हूण त्या वेळार तो म्हणटा कसो घुसवे विदुराले एक उत्तर निमगिता कडे विदुरू जायना म्हणटा विदुर त्या परे समनय हांव ताका ओपीक दिना म्हणटा वापस धृतराष्ट्र सांगता नाका नाका तूं चंद रितीर संपत संपत गळसूच्या पळय ह्या परे नाका म्हूण म्हणटना त्या वेळाक तो सांगतरस तूं आतां ಒಪ್ಪನಿ ಮುಂಜಲರಿ ಅವು ಜೀವಕನಿಗೆ ವಿಚಿ ಏಕ ವಾಟ ಮಕ್ಕ ತುಕ್ಕ ಕಶಿ ಚೆರಡು ಬರ್ಲೆಲ್ 99 ಜನ ಸಚಿ ಪಂಚ ಪಾಂಡವಸ ತುಕ್ಕ ಸಲೆ ತೊಂದ್ರೆ ನಾ
आम एकल्यान मेल्ल्या तू कसले जेवची ना म्हणून मत्सरारी कसं सांगता त्या वेळा धृतराष्ट्र दुर्योधना सांगतके पळय तुम्ही गेले मलगडे बाईल गंधारी तिगेल निमती जलाल मलगड पूतू तू सम असला रे तुगेल धाकले तुगेला बरी चलताची तशान तू पांडवांगेल विषय इतली मात्सर्य करता म्हण जाल्यार वरलेल पुराय जने तांकां मात्सर्य करताचे तू द्वेष कोर नका केन्नाय कोणाल वैरी कोणा द्वेष असता मनान तू द्वेष म्हणलेले चिक्कोल असले म्हण जाल्यार केन्नाय तो असुखीची तो सुखार आसना ताका मनांत कसले शांती आसना द्वेष चड जालेल तशी ताजीन तोच यातन अनुभविसीत शिवाय विंगड कोणाकय ताजीन बाद ना आनी कसं म्हळ्यार सगळे देशाक सगळे जगत्याक तस युधिष्ठीर केन्नाय कोणाकय मोस करना नातिलो म्हूण सांगून आतां तूं ऐश्वर्या विशयी सांगता तुका काही पारंपारीक जावन नाशिल्लें ऐश्वर्य काही उणी ना युधिष्ठिरा तितलें ऐश्वर्य नाशिल्लें हांव पेटयतना ताका कसले एक चांग देशय दिवच्या तूं सोणी कळव्यात जाल्यार तागेले आनी तागेले भावंडांक गेले बल आनी तागेले धर्माबल आनी भावंडांक गेले बाहुबल हाजीन कितलें व्हडलें साम्राज्य अखंड साम्राज्य राबयलें पळय कृष्णालय दय आस तांकां आतां तागेल्या म्हणके तुका कितले किराय मित्र जावन नांचवे तूं वच पळय तांकां ओट्ट करून घेवन पराक्रमी जावन दिग्विजय करून पुराय संपत ओट्ट करी शिवाय मूर्खशी तुगेलेची भाव तो तुका भावू लेखता तागेले संपत कसले तुका केन्नाय आशी मस्त करून नज पण हाका गोतन नातिल कसले ना पळय दुर्योधनाक बुद्धेस ज्ञानस सकडस जाल्यार कडेर म्हणटा भूतू चड येता ताका तशी सांगता आसतो धर्मसूय धर्मरायो राजसूय याग केल्लो कीर्ती पावलो अपार ऐश्वर्य पावलो म्हूण सांगून तूं लेखला म्हणजे तुका एक व्हड याग करी म्हूण म्हणटना कुठले सांगता तो राजसूय याग ताण केला वापस हांव राजसूय याग केला तागेले वैरी दिग्विजय वचुका राजसूय याग करतले रायाना खंड भूमंडला चक्रवर्ती जाल्ले नंतर करचे आतां हांव तागेले वैरी दिग्विजय वचुका म्हाका ताका गेलवची शक्तीच म्हूण लेखतवे तूं तितली पराक्रमी पयचे पयर पुरजना गेलवाला मात्र तितली बगी तो युद्ध करनाशी बसत म्हूण लेखतवे तूं म्हणून म्हणटा तशें तूं एक महायाग करी आतां पळय ही सप्ततंतू म्हणलें एक महायाग आमी करुया सगळे भूलोकाचे रायांक ते महायागाक आपय तुका युद्ध करचे कसले हुस्कुना तेच काणीक तांणी हाण दिताचे तुगेले यागाक कसले संशय ना तांतो म्हणटना आनी म्हणटात तूं पळय दुसऱ्याला ऐश्वर्य पळोवन मात्सर्य पावले म्हणजे ते अनार्य काम अनार्य म्हळ्यार बरे जनान तशे परे करूं ना कोण अनार्य जळकी पिशाचे कनिश्ठ जन तांणी मात्र हे परे करचे तशें करूनच केन्नाय स्वसंतुष्ट स्वधर्मस्थो यसाबाई सुखमेदते कोण तागेले आसूच कसल आसा त्या पळोवन घेवन तृप्ती पावतकी स्वधर्मान तूं निरत जावन आसतकी तो सुखार आसता म्हूण सांगून अव्यापारः परार्थेषु नित्योद्योगः स्वकर्मसु रक्षणं समुपातानाम एतत् वैभवलक्षणं मिंगडाले सोत्तू अपहरण केल्ल्यार आनी तागेले दैनंदिन कार्य श्रद्धेन केल्यार योग म्हूण लिखून केल्यार संपादन केलेले अपव्यय करनाशे असले ताजे पयशे व्हड वैभव खंयचे ना म्हूण म्हणटा विपत्तीषु अव्यथो दक्षो नित्यम उत्थानमानरा अप्रमत्तो विनीतात्मा नित्यम भद्राणी पश्यती कसले कष्ट कोणाक येना म्हणना कष्ट येयले वेळा अयो म्हाका कष्ट येयला आनी कसो करचें म्हूण लेखना नाशी आमगेले स्वधर्म स्वकर्म करता म्हूण जाल्यार आनी कसले अहंकारू आनी ममकारान अप्रमत्त जायना नाशी आसता जाल्यार अप्रमत्त जावन आसता म्हूण जाल्यार ताका केन्नाय बरें जेवचें म्हूण सांगता आसा आनी जावन सांगता जाल्यार तूं तांगे लोट चंदायर आसल्या तुगेले बुजाक बल अशी आसता तांणी म्हळ्यार तुका खंयचे कश्ट येयल्यार तांणी निवारण करताचे कोणेय तांगेले बुजू कट्ट करून घेवच्या पळयतवे तूं आतां तेच काम करूं वतरस नाका तांगेल्याक ऐश्वर्यस म्हणलें कारण तांकां द्वेश करचे जेवो मत्सर पावचे जेवो कसले करूं नका तांगेले आसूं तितले अपार ऐश्वर्य तुका येता तांकां येयले बरी काणीक तुका येता कसले लेखून हांव सांगल्या बरी एक व्हड याग करी अनेक कसं म्हळ्यार बंधू मित्रांगे लोटो भितरीची अंतकलह अश्चनज म्हणटा तद निमती वाईट म्हूण म्हणटाची आतां पितामह तुगेलो भीष्म तुगेलो वैरी मस्त आदर गौरव दवरून घेवन तुका रक्षण करतरस तूं पांडवांक गेलो वटो मत्सर केल्ले पांडवांक बाद दिवच्या पळयले नाका जाल्यार करूं पळयले म्हळ्यार मागीर भीष्मूय तुगेले सायड येना त्या विशयी सम आलोचना करी
पांडवांगेल बेर द्वेष कोर नका म्हणून सांगता रस दुर्योधन तिरस्कारार उल्लेख के तक्क सल्लग्गनीय कुडले संख्ये अस्य नास्ति निजा प्रज्ञा केवलम तु बहुश्रुता न स जानाति शास्त्रार्थम दर्वी सुपरसानिम म्हणतो तो म्हणरी स्ವಂತ विवेचन ना तुका ತಂಗೆಲಗಿ ತನ್ನಿ ಹನ್ನಿ ಸಂಗಿಲ್ ಶಾಸ್ತ್ರ ಐಕತ ತುಕು ಶಾಸ್ತ್ರ रहस्य कसं कळचे तुका दोळसवे तू वज्जितवे नानवे मळेलर तार म्हणतरसतो तू कोण की विदुरान हन्नी तन्नी संगील ऐकून त्यांची शास्त्रार्थ म्हणून लेखला म्हणजे त्याने तू का त्यांनी कसं बिंगड शिकवून दिताची पळे सुपरसा दरबी सुपरसानी मामणस सारू वाडू एक दौल घालताची रांदपाक ते सार वाडची काम मान करता शिवाय सारू तिकसो मिडसो आमचो रुची जेल्लावे ते पळय ते दवल्या कळतवे ना नमे तुका गोतना नतील कसले ना जाल्यार एका एक सांगता आनी म्हाका एक नमने भ्रांती घाल्ल्या बरें आसा पळय आम्ही निजावन एकल्या एकल्याक आश्चर्य जावन सुका ते सोड तूं विंगड करता म्हणजे आमी तुका सोड विंगड वच्चे सम्माच म्हूण दिसता म्हाका तुका मेगेल विशय कसले आसक्ती ना केन्ना की त्या वेळार हांव तुगेल विशयांत कसले काळजी दवरका तू म्हाका द्वेष करता की म्हूण दिसता रस म्हणटना हांव तुगेल वटासचे म्हाका सम म्हूण दिसता येना आनी एक कसं म्हळ्यार तुगेले तुका रायो जावन कितले की जन तुगेले चेडू आम्ही तुगेले बंधू तुगेले आश्रित पुरे जन तुगेले अंडर आसाची तुका राय म्हूण ओपून घेतला जाल्यार तुगेले अनुशासन सम ना म्हण जाल्यार कोणेय तुगेले वट मस्तकाळ आसनाची आजी तू कसं की साचून घेऊ का म्हूण लेखिले शिले केन्नाय पळयले असं म्हणून असं औदासीन्य करता म्हूण जाल्यार अशी पुरय जावचे तुका सोडून पुरय जावन वताची तुका कोणेय कसले सलहे दितले जन आसाचे पळय तांणी कसं करताची विदुराल न्हू तूं सलहे घेवचे विदुराक पांडव म्हळ्यार भारी प्रिती तांगे पांडवांक कसं केल्यार बरें म्हूण पळोवन तो तुका सलहे दिता ताण सांगिल्लें आयकून तूं तें करचें नाका विदुरूय वपना म्हूण म्हणल्यार तो कसले आमकां वैभव हांडीतवे संपत हांडीतवे ना नमे तुका कसं ज्ञान आसा त्या ज्ञाना प्रकार तूं चल अन्ना कोणकी सांगिल म्हणके तूं सांग कोरका म्हणना पण तो सांगता सामान्य जन कसं अनुसरसिताची त्याची नीती रायन अनुसरसुका म्हणना म्हूण म्हणटा सामान्य जन कसं अनुसरता म्हळ्यार हांगा सामान्य जन म्हूण कोणा म्हणली ताणें म्हूण म्हळ्यार लोकव्रतात राज्यव्रतम अन्यदाह बृहस्पती हें राज्यव्रत म्हळ्यार रायाले विंगडाची रायाल नमून विंगडूची सामान्य जनाल नमून विंगडूची म्हणटन रायाले सलह घेवका शिवाय सामान्याले घेवचे नजे एका एक जाता हांगा सामान्य म्हळ्यार विदूर दुर्योधनान सांगचे धृतराष्ट्रान ते सामान्य जावन आशिल्ले एक मंत्री सलह घेवची न्ही तुगेला म्हणके राय जावन आशिल्ले दर्पिश्ट जनाल सहाय घे सलह घे म्हूण सांगून सांगता केन्नाय तो पांडवांक गेले वयर मस्त प्रिती दवरनाशिल्लो तांकां समजावन चलता ते दुसू आमी लाक्षाग्रह लासूचे म्हूण सकड पळयलें न्हय तांतू विदुरालो हातच कैतानी धांवन वच्यान तूं म्हाका मस्जनान सांगला मेगेले गुप्तचरान तशें तूं विदुराली इच्छा कशी आसा त्या पळोवं नका म्हूण म्हणटरस आनी म्हणटा कसो गुप्तस्वे प्रच्छन्न वा प्रकाशो वा योगो यो अरिं प्रभादते तद्वैहि शस्त्रम शस्त्रविदान न शस्त्रम छेदनम स्मृतम प्रत्यक्ष जावन जेवो परोक्ष जावन जेवो शत्रूंक निर्मूल करच्या कसल योग्य त्या कोरका शिवाय खाली आता शस्त्र खंयचे म्हणून पळोवका म्हळ्यार निर्मूलन करचे खंयचे त्यांचे शस्त्र म्हणले कोका मारलेले पेट्ट्याक मारून वचुका नाश जावन वचुका तसल खडग दवरून मारका शिवाय आंगार एक गाय जाल्यार तांणी भिवन धांवन ताची म्हणूक तांणी कांय चेडू न्हय न्हय तशी अनेक कसं म्हळ्यार ऐश्वर्या प्राप्तीक मत्सर कारण असंतोष कारण वय नव्हते हांव असंतुश्ट जावन वस तशें जावन हांव म्हगेली अभिवृद्धी कशी म्हूण सांगून पळोवचे खातीर हांव शकून येयल्या की नितीशास्त्र उपदेश घेतिले शकून येयले म्हणके आमकां उपदेश करतलो कोणेय नाची ताका केन्नाय आमगेलो अभ्युदय जावका विदुराल म्हणके न्हय तो म्हूण सांगून सांगतरस आनी द्रोह करना म्हूण सांगून ನಂಬಿಕ ಆತ द्यूत खेळून म्हूण जाल्यार तुका व्हडली पुराणां काणी सांगता हांव द्रोह करना म्हूण सांगून इंद्रान नमुचीक सांगून कडेर म्हणटना नमुचील माती कातर निमे इंद्रान शत्रूंक निर्मूल कोरका म्हूण म्हणलेले खंडीत धोरण घेवन ताणें शत्रूक निर्मूल कर निमे आनी सर्प ताजी बिलांत आईल बेबक्याक मरलेले प्राणीक गिळना मे
हस्ती ताजे ताका बेटी मारूक म्हळ्यार सिंह ताका बेटी करूंक कसो प्राणी मेळटा ते नाश करना मागीर पुराय जन तांगेल जिवना खातीर तांगेल शत्रूंक नाश करून वांचे म्हणटना आमी कसल्याक शत्रुत्व दवरूंक घेवचें ना प्रिती दवरूंक घेवपा हें आमकां मांद्र कसल्याक देबाल सृश्टी पुराय जनाक शत्रू आसाची आमी मांद्र मनशान दवरूंक घेवचें ना म्हूण सांगून कसल्याक सांगची तुवें तशी तुगेले नीती सामान्य नीती ती सोडी कळवे आम्ही कसं की आम्ही श्रेष्ठ जावन वचची नीती पळयतात ना आम्ही तुगेले गी निमगू का म्हणस बाय म्हाका कुशील तशी करता नामे तू सांगील तशीच चलका म्हणल्याक चल हांव तुका सोडूं वता म्हणनी तो सांगता कडेन धृतराष्ट्राक कशें करचें म्हूण कळना तशें चला हाका समजावन शकुनी धृतराष्ट्रा सांगता धृतराष्ट्राला एद्राकाची दुर्योधनाला सांगते दुर्योधना तू कसले चिंता करू नका पांडवाले ऐश्वर्य पळोवन तुका कितले दुःख जाला पळय तितले ऐश्वर्य तुका एक क्षणान तू गेलवून दिता युधिष्ठिर आत्ताच्या आत्ता हस्तिनावतीक आपोका आनी कितली लायक करून खेळटा म्हळ्यार तांकां हांव मोस करता म्हणून मना वचना तितली चंद करून तांकां संशयूय येना नशी पगडी घालून हांव तुका गेलवून दिता म्हूण म्हणटा आनी सांगता हांव युद्ध म्हूण करूं ना तो सांगता ग्लहान धनुंशी मे विद्धी शरान नक्षांश्च भारत म्हळ्यार पगडेक ते हातांत पळय आमी घेवन हल्लोन घालतात ते ग्लह म्हणटाचे तेंचे मेगेल धनुसू दाळ न्हय तेंचे मेगेल बाण दाळा वयर कसकसा चिन्ह आसा ते मेगेल धनुसा मौरवे म्हणटा तो आनी पगडेक एक हास म्हणटाचे म्हळ्यार नेलारी आमी घालता पळय ते चतुरंग खेळटना ताका ते तागेल रथ म्हणटा हें आसल्यार पुरो म्हाका हांव सगळे प्रपंच गेलवता म्हूण तितली सामर्थ्य म्हाका आसा म्हूण सांगून तो धृतराष्ट्रा लागीं दुर्योधना लागीं सांगता कडेन धृतराष्ट्रा सांगता की अन्ना आयकल न्हय शकुनी माम आशिल्ली तितले काळ आमकां हें पकडेन तूं सोलू ना म्हूण तो सांगता पांडवांगेले अतुल ऐश्वर्य एक क्षण भितर आमगेले वश जावची तशी शकुनी माम करता काय थंयच्यान तूं आतां अनुमती मांद्र दी म्हूण तेदन तो सांगता ना हांव मिगेल भाव विदूर कसो सांगता ताण सांगिल्या बरी चलता सुरवेक तागेले पर्यालोचन करता मागीर कसं पळया म्हणून ताणें सांगता विदूर केन्नाय पांडवांगेल पक्षपाती न्हय तूं गोतना मिगेल विशय ताका कसले अभिमान ना तो खंडीत तुगेल मात ते बदलायसून सोडता तो म्हूण सांगता आनी खंयच्यो मनुश्य जेवा अन्ना विंगडच्यान कसो सलही दिता म्हण आयकून त्या रीत चलचें नाका कळव्या कोणी जाल्यार तशी चलू नज म्हूण सांगून तांगेल स्ವಂತ बुद्धीर तांणी चल का म्हूण तशें जावन कोणाक बुद्धी उणेस मंद बुद्धी आसा पळय तो मात्र विंगडा लागीं सलही निमगिता तूं मंद बुद्धीचे वे म्हूण ताणांना निमगूच आनी म्हणटा व्याधी जवो यमु जवो न व्याधयो नापि यमः प्राप्तुं श्रेयः प्रतीक्षते व्याधी जवो यमु जवो एक मनुष्य उचराय स्थिती येवो मागीर पळोवया म्हूण राखून बसना म्हणून म्हळ्यार ताणी म्हणचे कसले म्हणून म्हळ्यार एक मनशाक उचराय स्थिती येत तरी हांव ताका म्हळ्यार व्याधी लेक्का नाके हांव ताका आत्त पीड दिना तो एक पण तागेल जिवनान तो सुकन बैसो पुरे उचराय स्थिती येवो मागीर व्याधी रुपार ताका बाधिता म्हणून व्याधी लेक्का नाकाय तेंची यमू कोणाकय तांगेल वेळ जाले कुडल्या वर्तशिवाय पाप तो दुर्बळ जावनूच जिवनांत एक सूख बोग्गो मस्त ऐश्वर्य बोग्गो संतोष बोग्गो मागीर ताका व्हरता म्हणून यम राखून बेसनाके तशी मनशान केन्नाय देवान दिवका हांव भोगूका म्हणून बैसची न्ही पुरुष प्रयत्न करूनची सर्व पावका म्हणलें मेगेल अभिप्राय म्हणून म्हणटना कडेन सांग सर्वता पुत्र बलिभिः विग्रहो मेन रोचते वैरं विकारं सृजति तद्वैहि शस्त्रम अनायासम बलिष्ठ जनाल ಒಟ್ಟು युद्ध करचे जेव्हा वैरत्व घेवचे म्हाका सम म्हूण दिसना वैर कशी म्हूण म्हळ्यार पळय रे बलिष्ठ जाल्ले जन मस्त वैरत्वार आशिल्ले जन तांणी वैरत्व केल्ले म्हणजे तांणी युद्धाक येता तांणी बलिष्ठ आशिल्ले देखून तांणी कोण वैरत्वार युद्ध आपयलें तांकां नाश करता तशें जावन अनर्थ जावन सोचे युद्ध कारण जेवचें तशी तूं कोर नका कळ्ळें तुगेल मनांत कसं आसा म्हूण म्हळ्यार हें युद्ध हे कलहा मूल कारण जावचें द्यूत हे पळय तुका संपत हाडून दिता अर्थ म्हळ्यार दुड्ड हाडून दिता म्हूण तूं लेखला एक पंत परस्पर वैर प्रारंभ जाल्ले मागीर ते वैराची तीक्ष्ण
खडगशी जावन तुमकां नाश करता हें तुका कित्याक कळना. तो सांगता ना तूं कितली भ्रांत कसल्याक. आमगेल पुर्वजांना हें खेळ सोदून काडलेले हें दिवतान कसले विनाश जायना जैतव्या जेव्हा युद्ध जायना कोणेय आयुध प्रयोग कोरका म्हणूय ना. तशें जावन तूं शकुनील उत्तर कसलस ते पळले कसं म्हूण सांगून आनी पगडे खेळूक कसलच कडे तयार कोरका ते पुरे तयार करी जाल्ल्याल तशी जाता. आम्ही पगड खेळची म्हळ्यार खंडीत म्हूण लेखला. हें दिवत खेळची खातीराची पगड खेळची खातीर एक भव्य सभा मंदिर निर्माण करयाना. आमकां तें सभा मंदिर कितलें लायक असो काय म्हळ्यार हें पगड खेळ खेळतना स्वर्गा बेसून खेळल्या वरी जावका तितली चंद तूं एक सभा भवन कोरका. आतां तांगे लोटू जुवचाट खेळका तांगेलं ऐश्वर्य पुरे मेगेल करून घेवका तांकां समान हांव जावका तांणी निकृश्ट जावका म्हूण म्हळ्यार लाश म्हाका तशें मांत्र म्हाका समाधान जालें तितलें वग्गी तूं वेवस्था करी म्हूण. तेदन्ना तो कितलेकी सांगता पळय दुर्योधना तूं कशी हें सम म्हूण सांगल्यार म्हाका सम म्हूण दिसना म्हूण मेगेलें उत्तर तुकाय दिसना. तशें तुगेली इच्छा कसो आसा तूं तशी करी कित्याक म्हळ्यार मुखारसून तुका पश्चाताप जाता म्हाका न्हय. केन्नाय अधर्म कार्य आसता सूख दिना म्हळ्यार खंडीत. आनीक विदुराक तूं तो ताका समजलें तशें सांगता पांडवा समजलें तशें सांगता म्हणा विदुराल इतलो व्हड विद्वांस कोणेय ना धर्मिश्टूय तो विद्वांसूय तो तशी ताका ह्या विशय फुडें गोतस म्हळ्यार हें ताणें धृतराष्ट्रान कसलें सांगचें म्हूण म्हळ्यार दुर्योधनान जन्मा येतना तुगेले सगळे कुल नाश जावच्या कारण तो जेता म्हणून शरीर वाणी जाल्लें तेन्ना विदुरान म्हणूस तूं ताका त्याग करी तुगेलें वरलेलें तंबत चरडून मरताचें. तेदन तो सुरवे जालो म्हूण मोहा येवन सोणा ताका म्हळ्यार हाका पुरे कारण परमात्मा निर्णयाची आतां दुर्योधना ते दुस्त्याग केलेले जाल्यार अशी पांडव कौरवाल मध्ये कुरुक्षेत्र युद्ध जायना आशिल्लें न्हय. हें पुरे जावचें आसा भूभार हरणाची परमात्माले एक हें कुरुक्षेत्र युद्ध करच्याक एक उद्देश भूभार हरण आयिल्लो तो कृष्ण जावन भूभार हरणा खातीर न्हय म्हणटना हें भूभार हरण जावपालें कुरुक्षेत्र युद्ध जावूकाची ताजे खातीर हांगा कृष्णाले निर्णय हे तशें जावन दुर्योधनान माथ्यान वायट करका म्हण येता. धृतराष्ट्र कशें सांगल्यार आयकना कडेर म्हणटा धृतराष्ट्र सांगता देवाल इच्छे येद्र आमी कसले रावच्या जायना दैवेची कशी आसा तशी जावो. हें सुरवेकाची विदुरान सांगिल्लें आसा क्षत्रियांक गेले नाश जावची वेळ लागीं तर क्षत्रियान पुरे नाश जावचे आसा म्हूण सांगून विदुरान सांगिल्लें. आतां म्हाका दिसतरस क्षत्रियान पुरे नाश जावची वेळ लागीं तरस दिसता म्हूण सांगून तशी हें अनिवार्य म्हूण जाल्यार अशी जावो म्हूण सांगून धृतराष्ट्र लेखतके हांगा धृतराष्ट्र केन्ना विधी योजनाची बलवत्तर आमी कसले करची ना म्हूण लेखतकी त्या वेळार सेवकांक आपयतके आनी उच्च स्वरा सांगके पळय मस्त वेळ वचना जालें तितले वग्गी सभा मंदिर निर्माण करे. सहस्र स्तंभ स्वर्ण आनी वैडुर्यान केतून घालेले 100 बागील असो सभा मंदिर तोरण स्फाटिका म्हूण सांगून ताका आपया. ते मंदिर दोनी चदुर मैली एक मैली म्हळ्यार 4 1 मैली म्हळ्यार कितलेच पळय तसले 2 चदुर म्हळ्यार स्क्वेअर फिटार तितले रितीर ते जावो केदें व्हड मंदिर पळय तसल्यार जलव्या रायान आज्ञे केल्लें 1000 गटल्यान शिल्पी जन आयलीची निर्माण कार्य प्रारंभ केलें. कितले की दीस जाल्ले कुडले छंद एक सभा मंदिर निर्माण जालें. रायाल सैनिकांनी येवन धृतराष्ट्रा सांगलें सभा मंदिर निर्माण जालां आनी कसले कोरका म्हूण. धृतराष्ट्र विदुराक आपयता आनी वचून इंद्रप्रस्था वचून पांडवांक हस्तिनावती येवका म्हूण सांगता आनी तांकां घेवन आयली नंतर हें भव्य सभा मंदिरा येवन आगेले दुर्योधनाल वटू प्रितीरी पगडी खेळका म्हूण सांगता म्हूण सांगू कडेरी धृतराष्ट्राक सुरवेकच पळय विदुरालेक सांगच्या मन येना कशकी चुकोवच्या पळयता. मागीर तो आयकना म्हूण म्हणली कुडले मागीर पुतान सांगिल्लें तशी करता विदुरा आपोवन तशी सांगता. विदुर मान सांगची तूं गेलें उत्तर म्हाका कांय कुशना तूं सांगल्या बरें हांव वचूकय वचना तूं अशें केल्लें समय न्ही मुखारसून सगळे वंशनाश जाता म्हूण म्हणलेलें म्हाका मना वतरस तुगेले चेडवालान तूं ऐकयत वता जल्व्या हें पगडे याट एक नेमन पुराय अनिश्ट प्रारंभ जावचे संकेत हें म्हूण म्हणल्यार
पुत्ता विरुद्ध जावन चलचे सामर्थ्य धृतराष्ट्रा नानमे पुत्र व्यामोह तका तशी तो धृतराष्ट्र ते पुत्र व्यामोहान स्पष्ट जावन सांगता विदुराक नेह क्षतः कलह तप्स्यते माम न चेत् दैवं प्रतिलोमं भविष्यत् धात्वा तु दिष्टस्य वशे किलेदं सर्वं जगच्चेष्टति न स्वतंत्रं विदुरा विधी दैव प्रतिकूल जावन असला रे ये प्रतिकूल जायनी म्हूण जाला ये तांगेल मध्ये अंत कलह आमकां कसले दुःख कारण जायना दैव प्रतिकूल आस म्हूण जाला रे आमी काय करूं जायना म्हळ्यार तागेलो अर्थ कसले म्हळ्यार विधी दैव म्हणटा पळय आमी ते आमकां अनुकूल जावन आसा म्हूण जालें हें केळूचें दाये रे समाप्त जेवचें पुरो दैव आमकां प्रतिकूल कसल की एक व्हड कश्ट हें नांदी हें केळू म्हूण तूं सांगला वरी जाल्ला रे आमी काय कसलें करूं ना देवाला मना आशिल्लें तशी जावचें तशें जावन प्रपंच सगळे विधी नियमानुसार परिभ्रमण जतरस म्हणल्याक आमी करचें कसलें ना विधी नियम कसो आसा तशी जी गती चलता विधी नियमाक विरोध करून चलो कोणाच्यानय साध्य स्वे ना न्हय ह्या विशयांत म्हाकाय स्वातंत्र्य ना तुकाय स्वातंत्र्य ना तशें जावन तूं आतां बस मिगेलापणे प्रकार कुंतीपुत्र युधिष्ठिराक वरलेल भावंडाक पुरजना घेवन यो म्हणून सांगून तो सेवकांगेल उठ अंतपुराक वतके जल्वे आत विदुरू निजावन ताका सलीचिन तिलकामते जलरे धृतराष्ट्र रायू ताणें आज्ञा दिला म्हणटा तें करूं का ताणें वय बे तो कसो करता भारी वेगार दमचीत आसले घोडो घेवन तो रथार बैसून इंद्रप्रस्था प्रयाण करता इंद्रप्रस्था वचून पावलो पांडवांगेले अरमने येद्रा रथा धुकून देवलो थंय ब्राह्मण पुरे ताका स्वागत करताची कशी कुबेर आलो रमनस ताका समान जावन वैभवारी युधिष्ठिर आलो रमनस तो भितर वता प्रवेश करता धर्मराय सिंहासनार बसला विदुरा पळील कुडले युधिष्ठिरू वैरी चोवण ते वैरी तो उठान रबलुके सिंहासनार आनी विदुरू तोगू रबला धर्मरायो तोगू देवन विदुर आनंदान स्वागत करता वैरी चोडून तागे लागीं आशिल्ल्या सिंहासनार ताका बसयता आनी सांगता तो बाप्प न्हय ताका धर्मरायाक बाप्पा आमगेल मांतू धृतराष्ट्र कशें सौख्य सवे तागेल पुत्र पौत्र बंधू बांधव पळय सौख्यार सवे गांधारी माम ती कशी आसा तूं इथे इतले बावला तोंड तुका येतन कसले तोंदरे जल्वे मार्गारी कसले तुका अनारोग्य जल्वे इथे तूं अशी जाल्ला म्हूण आनी निमगिले कळवे तेदन विदुर म्हणटके धर्मराया धृतराष्ट्र सौख्यार आसा तागेल चेडवांक नातरांक पुराय घेवन कळवे अन्य कसं म्हळ्यार धृतराष्ट्राक बैरे प्रजा वर्गांच्यांक बारी मोगशील देखून साक्षात इंद्रुशी राज्यभार करतरस तागेल चेडूं ताका समजावन वचची तशें जावन ताका कसलें दुख्ख ना बा धृतराष्ट्र केन्नाय तागेले देशाचे अभिवृद्धी वैरी मस्त आसक्ती दवरनासतना तशें जावन देशय चंद आसा लायक जावन आसा आनीक कसं म्हळ्यार कुरु प्रमुख कोण धृतराष्ट्र सुरवे तुगेल कुला विशय तुगेल संपत्ताचे अभिवृद्धी विशय स्वल्प विशय सांगता म्हणून मिगला सांगला तशें जावन आब सुरवेक धृतराष्ट्रान म्हाका तुका आव्हान करी म्हूण एक आव्हान दिल्लेलें आसा आव्हान करका म्हूण काम दिल्लेलें आसा तें आव्हान घेवन हांव गायला तूं आत्ताच्या आतां तुगेल बावंडांक ओटू हस्तिनापुराक वचूका म्हूण येवका म्हूण धृतराष्ट्रान सांगला ताणें एक नवेची भव्य सभा मंदिर निर्माण केला तुगेल सभा मंदिरा म्हण केस तें पळोवचे खातीर तुवें येवका मागीर तुगेले आगमनाचे संतोशाक तांणी एक व्हड द्यूत एर्पाड केला थंय येवन तें भव्य भवन पळोवन तें थंय दुर्योधना लोट अक्षक्रीड खेळका म्हूण म्हणला धृतराष्ट्रा बारी संतोश जातके मंतान सांगेल तशें आयकुचें तुगेलें काम न्हय मात्र न्हय कितलें की द्युतान तूं खेळच्याक भारी प्रवीण जावन आशिल्लें रायांक न्ही धृतराष्ट्र आपयसीत खंय ताजे खातीर तुकाय आपयसिला ताणें तुका हें आव्हान दिवका म्हूण सांगून हांव आयिल्लो युधिष्ठिरा हें आव्हान तूं स्विकार करका म्हूण तेदन तो सांगता विदुरा द्युते कलहो विद्यते नः को वै द्यूतं रोचयेत् बुद्ध्यमान पगडे खेळ्ळ्यार त्या कलहान तूं पर्यावसान जावचें म्हणटा हें आयकून हांव दिवता वापरता म्हूण सांगून तूं कशी लेखलें हे विशयान तुगेलो अभिप्राय कसो बाप्पा
तुका गोतना तिल कसले ना इतली पंता आमकां खंयचे खंयचे संदिग्ध परिस्थिती दुखून कश्टा दुखून राग केलो तूं आजी द्यूत खेळचे विशया तुगेलो अभिप्राय कसले तूं यो खेळूक म्हूण अभिप्राय दिल्ली म्हण जाल्यार हांव येवच्या सिद्ध म्हूण म्हणटना तो सांगता दिवताक दिवत खेळल्यार कडेर म्हणटना दुःख जेवचें म्हूण म्हाका गोतस या दिवत चुक्को का म्हण हांव कितले प्रयत्न केल्ले रे धृतराष्ट्राक हें दिवता परिणाम कसो जाता म्हूण कितली विवर्सून सांगला रे तो आयकुच्यार येना तूं वचून मी गेले भावंडाले चेडवांक घेवन येवका म्हूण सांगून म्हाका नियोजन करून पेटयलां म्हळ्यार राजाज्ञे चुकोवचें जायना म्हाका वचून घेवन येवका म्हळ्यार देखून भरत आनी घेवन आयला तुमकां आपन व्हरूंक हें आतां ह्या विशयान तूं कसल कोर येता खंयची श्रेयसू खंयचे चांगले हें कोर का तुमी तुका कशी श्रेयस म्हूण दिसता तेंच करी युधिष्ठिरा तुका मस्त गोत्तस गोतना ना तिल न्ही तो युधिष्ठिर कसले गोतना तिल न्ही उरलय ना म्हण शिवाय ताका पुरे गोत्तस तशें जावन मस्त उरलय ना तो अगत्यशील इतले उरलच तशें जावन तो सांगता तुका गोतना ना तिल कसले ना तूं कसल तुका श्रेयस म्हूण दिसता तेच करी तुका हांव सांगता म्हळ्यार गती ना तेदन सांगता बाप्पा धृतराष्ट्राल चेडवां सोण खंयचे खंयचे मोसगार आनी जुजगार खेळाक आव्हान केलां जेवो खेळ कोण कोण खेळान तो राबल्यांची म्हळ्यार पुरे सांगता तांणी कोण आनी आमी असंख्यात संपत्तू ಒಟ್ಟು केला म्हण तांकां ಗೊತ್ತಸುನು तांणी आमकां हे पगडे खेळा आपयलावे तेवूय म्हाका कळका तेदन तो सांगता म्हळ्यार तांगेल ओटू हें पगड खेळच्यान तूं अति निष्णात जावन आशिल्लो शकुनी गांधार देशांत तांगेलो मावळो गोतस तुवें तांगेल ओटू विंशती चित्रसेन सत्यव्रत पुरुमित्र जय हन्नी असचे तेन्ना धर्मराय सांगता तशें रे महाभयंकर मोसगार जावन आशिल्ले जुजू कोराची पुरे थंय बसल्यांचे म्हूण जालें आतां तसला आजे हिन्नल कसं न्ही कशा खातीर तांणी आमकां जुजाट आपयताची मुखार आजीन जेवचें फल कसलें ह्या पळय स्पश्ट जावन आसा जाल्यार वय कसलें करूं जायना तुवें सांगिल बरी ब्रह्मश्रेश्टी ह्या प्रपंच विधी नियमन करचें परमात्मान म्हणटना परमात्माला मना कसलें आसा तेंची जातलें हे विशयान तो आमी परमात्मा अधीन जावन चोलका कोणेय स्वतंत्र न्हय न हांगा म्हूण आनी कसं म्हळ्यार धृतराष्ट्रान आज्ञा केला म्हाका दिवत खेळूं कांय खूश ना जाल्यार हांव निराकरण करूं जायना इताका म्हळ्यार तो आमकां आनुशी कळ्ळें ताणें आमकां आव्हान दिलां म्हणटना आनी कसं म्हळ्यार अन्नाल कर्तव्य कसं म्हळ्यार पुत्तांक कसलें बाद जायना अशें पळोवचें धृतराष्ट्र ताणें आमकां आपयलें कसलें म्हूण म्हळ्यार उद्देश वायट न्ही म्हणजे ताणें कसलें वायट जायना अशी पळोवका ताजे खातीर हांव येता तागेलें एक आव्हानाक मन्नण दिवन आमी येता म्हूण सांगून तो सांगता रस धर्मरायो विदुरालें कडेर म्हणटना धर्मरायान भायर सरचें म्हूण जाल्लें तो आतां तागेले भावंडाले कसले सांगता तांणी कशी भायर सरताची हे पळय आमी फायते दिसा पळया कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।